पाहता या आंदोलनाकडे? सगळा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा गलथान कारभार आहे. 25 ऑगस्टला एकाच दिवशी 2 अति महत्वाच्या परीक्षा आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्या तरी परीक्षेला मुकावं लागणार आहे. आता केंद्राची बँकिंग सर्व्हिसची परीक्षा बदलणं अवघड आहे, कारण ती देशातली परीक्षा आहे. त्यामुळे MPSCनं महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशननं ही परीक्षा पुढे ढकलली पाहिजे अशी फार आग्रही मागणी आहे. जवळजवळ 4-5 हजार विद्यार्थी आज त्या ठिकाणी आंदोलन करतायत आणि ते आक्रमक व्हायला लागले. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि एका बाजूला सरकार उद्योगधंद्यामध्ये रोजगार देऊ शकत नाही. महाराष्ट्र सरकारमध्ये नोकऱ्याचं खाजगीकरण चाललंय. आता ह्या नोकऱ्या जर मिळणार असतील, ज्यांच्या हक्काच्या नोकऱ्या आहेत, तर तुम्ही एकाच दिवशी 2 परीक्षा घेऊन जर त्यांच्यावर अन्याय करणार असाल तर कसं विद्यार्थी सहन करतील? आज एक दिवस पुण्यात राहणं अशक्य आहे. मराठवाड्यातली, विदर्भातली, पश्चिम महाराष्ट्राची मुलं तिथे खानावळीला रोज लावून तिथे जेवतायत. एक दिवस त्यांना रेटणं अवघड होतं. हा गलथान कारभार चाललेला आहे. ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी UPSCच्या चेअरमनशी चर्चा, MPSCच्या आयोगाच्या अध्यक्षांची चर्चा करून ताबडतोब ही परीक्षा काही सोयीप्रमाणे पुढे ढकलली पाहिजे. आता अडचण येईल, पुढच्या परीक्षेच्या तारखा ठरलेल्या आहेत, पण या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. अगदी चव्हाण सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत भाजप आमदार प्रवीण दरेकर सुद्धा फोन लाईनवरून जोडले गेलेत. प्रवीण सर, आपण पाहतो एकूणच आक्रमक हे आंदोलन झालेले आहेत आणि विरोधकांची सुद्धा मागणी आहे की सरकारला हा निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय? एकीकडे उद्योगधंद्यांचं असं आणि दुसरीकडे अशा प्रकारे विद्यार्थ्यांची मागणी मान्य होत नसेल तर विद्यार्थ्यांनी जायचं तरी कुठे, असा सवाल आहे. काय आपली भूमिका यावर? मला वाटतं प्रश्नाच्या विषयी विरोधी पक्ष असेल किंवा सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये. विद्यार्थ्यांची अडचण झाली, दोन्ही परीक्षा एका वेळेलाच आल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय, एका परीक्षेला मुकायला लागेल, हेही त्या ठिकाणी मान्य. परंतु पृथ्वीराज बाबांसारखे एक अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ज्यांना प्रशासन नीट माहीत आहे. या आयोग, त्याची यंत्रणा आणि सरकार निर्णय घेताना काय प्रक्रिया करावी लागते, ती कार्यपद्धती माहित आहे, त्यातल्या अडचणी माहित असतील आणि त्याच्यामुळे लगेच का नाही घेतला वगैरे याविषयी त्या ठिकाणी माझं पूर्ण होऊ द्या ना. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. कारण जसं विरोधी पक्षाला वाटतं त्याचप्रमाणे सरकारी पक्षालाही त्या ठिकाणी या मुलांवर अन्याय होऊ नये, ते त्यांच्या परीक्षा देण्याच्या अधिकारापासून मुकू नये हे त्यांनाही वाटतं आणि त्याच्यामुळे तेही मार्ग काढण्याचा प्रयत्न होतोय. एक गोष्ट खरी आहे जे पृथ्वीराज बाबा म्हणाले की खरं म्हणजे केंद्र सरकारचा जो आयोग आहे हा UPSC आणि MPSC यांच्यामध्ये एकमेकांच्यात कम्युनिकेशन पाहिजे होतं, समन्वय हवा होता. प्रवीण सर, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात चव्हाण सरांकडे. चव्हाण सर, आपण ऐकलं प्रवीणजींनी काय प्रतिक्रिया दिली आहे, त्यावर आपलं उत्तर काय? नाही बघा, त्यावर उत्तर द्यायचं काही कारण नाहीये. UPSC ही केंद्राची परीक्षा आहे. सर्व देशातले विद्यार्थी त्याला बसतात. ती बँकिंग सर्व्हिसेसची परीक्षा 25 ऑगस्टला आहे, तर ती बदलणं काही शक्य नाहीये. ही MPSCलाच आपली तारीख बदलावी लागेल. आता तुम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये जेवढा वेळ लावाल तेव्हा त्यावेळेला विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा का नाही करायचा? पण विद्यार्थ्यांनी हा निर्णय घ्यायचा की ही परीक्षा द्यायची तर ती परीक्षा द्यायची. यामध्ये एक तुम्ही एक तात्विक दृष्ट्या आम्ही परीक्षा पुढे ढकलतो एवढं जरी घोषणा केली तर मग तुम्ही UPSC हा अधिकार MPSCच्या चेअरमनचा आहे, मुख्यमंत्र्यांचा नाहीये. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनंती केली पाहिजे, तो अधिकार मग आपला व्हीटो वापरला पाहिजे. अगदी चव्हाण सर, आपण पुन्हा एकदा दरेकरांकडे जाऊयात. एवढं तरी जाहीर करा ताबडतोब की ही परीक्षा आम्ही पुढे ढकलतोय, तारीख वगैरे नाही पुढे ठरेल, एवढं तरी जाहीर आता करा ना. म्हणजे हिंसाचार होऊ द्यायचा की तुम्हाला? अगदीच. एकूणच चव्हाण सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता या विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात प्रवीण दरेकर यांच्याकडे. प्रवीण सर, फडणवीसांनी या संदर्भातली मागणी मान्य करणार असल्याचं सांगितलं होतं आणि या संदर्भात त्यांनी आयोगाशी सुद्धा त्यांनी चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र एवढा वेळ त्यासाठी का लागतोय, या संदर्भात तुम्हाला काही माहिती मिळाली आहे का?
मला वाटतं आता पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं की आयोग हा स्वतंत्र आहे, आयोगाचे चेअरमन असतात आणि त्याच्यामुळे थोडं त्यांची भूमिका कधी कधी त्या ठिकाणी खूप अडीलचट्टूपणाची असते. सरकारची इच्छा त्या ठिकाणी 100% आहे, सरकार त्यांच्याशी समन्वय साधतंय, दबावी टाकतंय, कारण शेवटी विद्यार्थी यांचा प्रश्न आमच्यासाठी सरकारसाठी महत्वाचा आहे आणि मला विश्वास काय आहे की यातनं निश्चित मार्ग निघेल आणि यामध्ये विरोधी पक्षाचे जरी नेते मंडळी असेल ते सरकारशी नीट समन्वय साधून आपल्याला विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा आहे. केवळ एखादं आंदोलन आपल्याला राजकीय पोळी भागायला त्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म तयार झालाय, या अभिनिवेशातनं जर त्याच्यामध्ये मैदानात उतरले, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केले तर विषय बाजूला राहील आणि त्या ठिकाणी नको त्या गोष्टी त्या ठिकाणी पुढे येतात. प्रवीण सर, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. एकूणच आता हे आंदोलन चिघळू नये अशीच आपण अपेक्षा करूया. धन्यवाद पृथ्वीराज चव्हाण सर, धन्यवाद प्रवीण दरेकर सर.